नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. उच्च न्यायालयानेच हे शब्द वापरलेत म्हणून उच्च न्यायालय, बॉम्बे हायकोर्ट काय म्हणते बाबा? म्हणून बरं का, देशाला ऑलिम्पिकमध्ये पदं मिळत नाहीत. अर्थात हे फार सुलभीकरण वाटेल काही जणांना. पण घटनाच तशी आहे. आपल्या आकलन क्षमतेच्या बाहेरची आहे आणि त्याच्यामध्ये एक सनदी अधिकारी गुंतलेले आहेत. बॉम्बे हायकोर्टाने अत्यंत कडक शब्द वापरलेत म्हणून बॉम्बे हायकोर्ट काय म्हणतं मी इंग्रजीत सांगतो कारण त्याचा शब्दाचा अर्थ तुम्ही घ्या. कुठलीही गोष्ट न्यायालयीन प्रक्रियेतली आहे. त्यामुळं गैरअर्थ निघू नये. The most shocking factor in this election process conducted by respondent director of sports and youth affairs Maharashtra through its commissioner Shital Teli Ugile IAS is that the ice hockey rink facility for playing ice hockey available with the Phoenix Millennium Mall at Wakad in Pune district was ignored by the respondent. And very shockingly, the selection was conducted on rough tiles, which are commonly known in Maharashtra as Shahabadi stone, which is known for its roughness. A bench of Justice Ravindra V. Ghuge and Abhay J. Mantri said in its January 17 order, the bench was hearing a plea filed by 5 ice hockey players from Sangli and Pune challenging the selection. आईस हॉकीच्या मैदानावरती खेळाडूंची चाचणी न घेता शहाबादी फरशीवरती ती चाचणी घेतली आणि याचा आम्हाला धक्का बसलाय, असं न्यायालय म्हणते आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये 2 अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत. एक आहे आईस रिंग आणि दुसरा आहे पक. मग तो शब्द एकदा मी नीट कारण मी बराचसा अभ्यास केला. मला ते सगळं समजून घ्यायला वेळ लागला. आईस रिंक म्हणजे विशेष तंत्रज्ञानानं तयार केलेला बर्फाचा सपाट मैदानाचा भाग, जिथं बर्फावर खेळ खेळले जातात. याचा वापर आहे आईस हॉकी, फिगर स्केटिंग, स्पीड स्केटिंग आणि मनोरंजनासाठी स्केटिंग. याची रचना कशी आहे? तर खाली काँक्रीटचा बेस आहे, त्यावर थंड पाण्याचे पाईप्स आहेत. पाईप्समधून थंड द्रव फिरवून पाणी गोठवलं जातं. वरून 2.5 ते 5 सेंटीमीटर जाडीचा बर्फाचा थर आहे. आईस हॉकीसाठी जे मापक आहे ते असे आहे की त्याची लांबी 60 मीटर, रुंदी 30 मीटर, कोपरे गोलाकार, रेडियस सुमारे 7 ते 8.5 मीटर आणि बर्फाची जाडी 3 ते 5 जाडी सेंटीमीटर. आता पक म्हणजे काय? पक म्हणजे आईस हॉकीमध्ये वापरली जाणारी काळ्या रंगाची सपाट रबरी चकती. खेळाडू स्टिकनं पक मारून गोल करतात. पकचं काम आहे स्टिकनं पास देणं, वेगानं स्लाईड होणं, गोल पोस्टमध्ये मारणं. पकची अधिकृत माप अशी आहेत की त्याचा जो व्यास आहे तो 7.62 सेंटीमीटर आहे. जाडी आहे 2.54 सेंटीमीटर. वजन आहे 156 ते 170 ग्रॅम आणि साहित्य आहे हार्ड वल्वनाइज्ड रबर. विशेष गोष्ट आहे की खेळाआधी पक फ्रीझरमध्ये थंड केली जाते. त्यामुळे ती जास्त उडी न मारता सरळ स्लाईड होते. मी एवढी तांत्रिक माहिती दिल्यानंतर तुम्हाला बातमी सांगतो. उच्च न्यायालय म्हणाले, की म्हणून देशाला ऑलिम्पिक पदं मिळत नाहीत. हॉकी संघावर परतण्याची नामुष्की स्थगिती हटवण्यास नकार. भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे 20 जानेवारीपासून लेह लडाख इथे सुरू असलेल्या खेलो इंडिया विंटर गेम्समध्ये राज्य सरकारनं संघ निवडताना केलेल्या गैरकारभारावर मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी ताशेरे ओढले. काय? देशी खेळांना प्राधान्य देण्याऐवजी विदेशी खेळांना प्राधान्य देण्यात येतं आणि संघ निवड करताना भोंगळ कारभार दिसत असल्यानं देशाला ऑलिम्पिकमध्ये पदं मिळत नाहीत अशा शब्दात राज्य सरकारच्या क्रीडा विभागाला सुनावलं. त्याचं कारण आहे का? न्यायालयानं संघ निवडीसाठी दिलेली स्थगिती हटवायला नकार दिला. त्यामुळं लेह लडाखला गेलेल्या संघाला राज्यात परतण्याची नामुष्की ओढावली. आईस हॉकी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी खेलो इंडिया विंटर गेम्समध्ये ऑइल हॉकी संघ निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होती. स्थगिती हटवायला हवालदार प्रशांत चव्हाण यांनी अर्ज केला होता. प्रशांत चव्हाण हे समितीमधले सदस्य नाहीत, ते केवळ खेळाडू आहेत. त्यांना हा अर्ज करण्याचा कोणताही अधिकार नाही आणि कायद्यात तशी तरतूद नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट यशोदीप देशमुख यांनी केला. खेळाडूला केवळ बॉल न घेताच बॅट हवेत फिरवून बीसीसीआयवाले क्रिकेट संघात घेणार का? देशी खेळाकडे दुर्लक्ष करून विदेशी खेळाला प्राधान्य देण्यात येते अशी खंत न्यायालयाने व्यक्त केली आणि आता प्रकरण आहे का? काय प्रकरण आहे? तर राज्याच्या क्रीडा विभागानं आईस हॉकीसाठी निवडलेल्या संघातील खेळाडूंची चाचणी प्रत्यक्षात आईस रिंक आणि पक हॉकीचा बॉल न घेताच शहाबादी फरशीवरती घेतली.
केवळ त्यांच्या हातात हॉकी स्टिक देण्यात आली आणि स्केट घालण्यास सांगण्यात आले. कोणतीही मॅच न घेता किंवा खेळाडूंची आपापसातील ताळमेळ न पाहताच एका खेळाडूला चाचणी देण्यास सांगण्यात आलं. आईस हॉकी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र बरखास्त करण्यात आली. त्याच्याऐवजी हंगामी समिती स्थापन करण्यात आली आणि त्यामुळं असोसिएशननं संघाची निवड कशी बेकायदेशीर आहे, असं सांगितलं. पण पण हे जे काही घडलंय ना, की आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहे, की स्पर्धा हॉकीवरची आहे आणि तुम्ही ती घेतली कशामध्ये? तर शहाबादी फरशीवरती आणि मग हे जे खंडपीठात 5 सांगलीचे विद्यार्थी गेले. त्यांनी आईस हॉकीपटूंनी विनोद सांगवीकर यांच्या मार्फत ती याचिका दाखल केली आणि मग त्याच्यात असं झालं, की महाराष्ट्र क्रीडा आणि युवा सेवा संचालनालयानं हे जे प्रत्यक्षात आईस रिंकवरती खेळ खेळवायचा होता, तो खडबडीत टाईल्स आणि शहाबादी दगडावर रोलर कोस्टर न केला. त्यामुळं मग अंतरिम स्थगिती जी दिली होती पूर्वी 17 जानेवारी 2026ला मुंबई उच्च न्यायालयानं संघ निवडीला स्थगिती दिली कारण निवड प्रक्रियेत गंभीर त्रुटी आहेत असं न्यायालयाचं निरीक्षण आहे. चाचण्या बर्फावर न घेता शहाबादी फरशीवर तुम्ही घेतल्यात आणि त्यामुळं पात्र खेळाडूंना डावलण्यात आलंय असं न्यायालय म्हणालं आणि न्यायालयानं तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली. आता उच्च न्यायालयाचा पुढचा आदेश सुद्धा तसाच कायम राहिला आणि पुढची जी सुनावणी आहे, ती पुढं होणार आहे. पुढची सुनावणीची तारीख आहे ही 18 फेब्रुवारी. आणखी गंमत सांगतो मी. मी जरा देशाची पण आकडेवारी काढली, की हे जर असं असेल, तर देशात काय आपल्या सुरू आहे? क्रीडा कायद्यातील तज्ञांनी संकलित केलेल्या आकडेवारीनुसार 2015 पासून देशभरातील न्यायालये आणि केंद्रीय न्याय प्राधिकरणाकडे क्रीडा आणि क्रीडा संस्थांशी संबंधित सुमारे 770 खटले विविध टप्प्यावरती प्रलंबित आहेत. त्यापैकी 462 प्रकरणं उच्च न्यायालयामध्ये आणि 22 प्रकरणं सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. खेळातील गटबाजी, नाराज खेळाडू, 10 वर्षात गेलेली ही 770 प्रकरणं, त्यातली 200हून अधिक प्रकरणं प्रशासनाशी संबंधित आहेत. आपण फक्त हातच जोडू शकतो. हे जर आईस हॉकीच्या मैदानाऐवजी तुम्ही शहाबादी फरशीवरती ती चकती न वापरता खेळ घेत असाल, तर ज्यांनी कुणी केलं असेल, ठीक आहे, आय-ए-एस ऑफिसर आहेत. त्यांनी प्रत्यक्षात काय त्या निवड समितीच्या कामात हस्तक्षेप केला, नाही केला माझ्याकडे माहिती नाही. कदाचित त्यांनी कुणाकडून करवून घेतलं असेल. पण जे काही घडलंय ते न्यायालयाच्या समोर आहे आणि न्यायालयाला उद्विग्नता आलेली आहे. ती जर महाराष्ट्रानं समजून घेतली, तर आपल्या लक्षात येईल, की आपण राजकारणामध्ये आपण 24 तास वेगवेगळ्या कारणामध्ये इतकं अडकून पडलोय, की ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याकडे आपलं कसलंच लक्ष नाही हो. काय भयंकर आहे हे सगळं. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे महाराष्ट्रात, जगात, देशात जे काय चाललंय ते नीट अभ्यास करून, समजून घेऊन तुमच्यासमोर मांडायचं. मला त्यासाठी बरेच कष्ट करावे लागतायत. माझी विनंती आहे तुम्हाला, की तुम्ही हे व्हिडिओ त्यामुळं बघाच, पण अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. कारण असा प्रयत्न महाराष्ट्रात करणारं हे कदाचित एकमेव YouTube चॅनल असेल. त्यामुळे सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओ शेअर करा. थांबूया.